राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत असून यामध्ये दररोज नवनवे खुलासे होत आहेत. अशोक खरातचे राजकीय नेत्यांसोबत असणारे फोटोही चर्चेचा विषय असून त्याच्यावर राजकीय वरदहस्त असल्यानंच इतकी हिंमत झाल्याचं बोललं जातंय. अशोक खरात सोबत फोटो असणाऱ्या नेत्यांवरही कारवाई करण्याची मागणी विरोधकांकडून होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिलंय. अशोक खरात प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत त्याची कुंडली वाचून दाखवली. यावेळी भास्कर जाधवांनी नेत्यांवरील कारवाई संदर्भात प्रश्न विचारला. तुम्ही दाखल झालेले गुन्हे, संपत्ती आणि नीच वागणूक या संदर्भात सविस्तर सांगितलं. तुम्ही संस्थेच्या संचालकांची चौकशी करणार असल्याचं सांगितलंय. काही अधिकारी आर्थिकदृष्ट्या सहभागी असल्याचाही उल्लेख झाला. माझं म्हणणं आहे की फक्त आर्थिकदृष्ट्या नाही तर संपूर्ण माहिती असतानाही कानाडोळा केला म्हणून इथपर्यंत आलं. याशिवाय राजकारणातील काही नेत्यांची फोटो नावं आली आहेत. आपलं महाराष्ट्र राज्य पुरोगामी छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. जे गुंतलेत त्यांची चौकशी करणार का, असा प्रश्न भास्कर जाधव यांनी विचारला. ज्या व्यक्ती विरोधात पुरावा मिळेल त्या प्रत्येकाची चौकशी करू. आपण सगळे राजकारणात आहोत, त्यामुळे कुणाचा फोटो कोणासोबतही येतो हे आपण पाहिलंय. फक्त फोटो सोबत आहे यावरून आरोपी करता येणार नाही, पण आता आपण डिलीटेड डेटा ही संपूर्ण काढत आहोत. या डेटामधून कोणाचा संपर्क होता का, कुणी व्यवहार केलाय का, कुणी मेसेज केलाय का हे उघड होईल. जो कोणी असेल त्याची चौकशी केली जाईल असं फडणवीस यांनी सांगितलंय. जाणीवपूर्वक आपण एसआयटीचे प्रमुख एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला केलाय. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. आपण कोणालाही पाठीशी घालणार नाही. कुणीही थेट किंवा अप्रत्यक्ष मदत केली असेल तरी धडा शिकवला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी अशी मागणी केली. यात काही IPS महसूलचे अधिकारी आहेत. गुन्ह्यावर पांघरून घालण्यासाठी काहींनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशीबाबत आपण निर्णय घ्यावा असं ते म्हणाले. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की SIT चौकशी होत असताना न्यायमूर्तींचा हस्तक्षेप नसतो. कायद्यांमध्ये अशा प्रकारे चौकशी करता येत नाही. एखाद्या केसमध्ये कोर्ट स्वतः ठरवू शकतं. फडणवीसांनी मांडली अशोक खरातची कुंडली. अशोक खरात प्रकरणात महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 5 कोटी मागितले होते. नाशिक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. खरातच्या मोबाईलमध्ये पुरावा आढळून आला नाही. 18 फेब्रुवारी 2026 रोजी नीरज जाधव यानं AI फोटो व्हायरल केल्यानंतर डिलीट केला. नीरज जाधव याच्या विरोधात महिलेला पुरावा देता आला नाही. 8 महिलांचे 38 व्हिडिओ एका साक्षीदारानं दिले अशी माहिती फडणवीसांनी निवेदनात दिली आहे. खरात देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत होता असाही खुलासा त्यांनी केला. सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेनं तक्रार केली. या महिलेला गुंगीचं औषध देऊन नवऱ्याला मारून टाकेन असं सांगून वारंवार बलात्कार केला. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास देत असताना 6 लाखाची रक्कम, 2 लॅपटॉप जप्त करण्यात आले. DVR, रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसं आणि फायर केलेले 5 काडतुसं मिळाली. पीडित महिलांची ओळख पटवून त्यांना तक्रार देण्यास तयार केलंय असंही त्यांनी सांगितलंय. यावेळी फडणवीसांनी खरातच्या एकूण संपत्तीची आणि आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कारवाईची सविस्तर माहिती दिली आहे.